जाऊ व या देवगिरी किल्ल्याचा सगळ्यात प्रमुख इमारत व त्या इमारतीचा प्रमुख असा भाग या ठिकाणाहून आपण बघू व या इमारतीच्या वरच्या बाजूपासून तर हा जो परिसराचा व्ह्यू आहे अतिशय मनमोहक व्ह्यू आहे तो देखील आपण इमारतीच्या वरच्या भागात जाऊन बघूया। इमारतीचं स्ट्रक्चर बघत असताना आपल्याला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी बघायला मिळते की तत्कालीन आर्किटेक्चर या किल्ल्याच्या या इमारतीचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं होतं, कारण जागोजाग व्हेंटिलेशनसाठी प्रमुख इमारतींना मोठमोठ्या या ठिकाणी खिडक्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत, ज्याच्यामधून कंटिन्युअसली व्हेंटिलेशन होत राहील। या मंडळातून या कमानीतून किंवा या चौकटीतून आत गेल्यानंतर या इमारतीचा मुख्य भाग आपल्याला पाहायला मिळतो। या बारादरी इमारतीत या किल्ल्याच्या मुख्य इमारतीत हा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो। एखाद्या सभागृहाला आपण बघावं तसा देखील या ठिकाणी आपल्याला आता आभास होतोय, म्हणजे जेणेकरून तत्कालीन परिस्थितीमध्ये या ठिकाणचा एक सभागृह म्हणून वापर होत असावा। व आज आपण हे जे ओपन टेरेस बघतोय हे ओपन टेरेस नसून तत्कालीन ठिकाणी या ठिकाणी लाकडाचं काहीतरी असं या ठिकाणी माळवत प्रकारचं एक काम केलेलं असावं, जेणेकरून ही स्ट्रक्चर ह्या इमारतीचं हे जे स्ट्रक्चर आहे याला एक टेरेस सारखा पण अतिशय थंड असा अनुभव या ठिकाणी येत असावा। आज आपण बघतोय की लाकडाचे काय अवशेष या ठिकाणी शिल्लक आहेत व ते लाकडी माळवत होल्ड करण्यासाठी या ठिकाणी लोखंडी सळ्या देखील या इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये आत टाकण्यात आलेल्या आहेत, जे की पाहायला मिळतात। या इमारतीचा बारादरी इमारतीचा हा परिसर बघितल्यानंतर याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यावीशी वाटली व याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली ती अशी की टेकडीच्या उंच माथ्यावर असलेल्या या सुंदर पांढऱ्या महालाला संभवतः 12 कवानींमुळे बारादरी इमारत या नावाने ओळखले जात असावे। यात मोकळ्या अंगणाच्या चारीकडे लहान मोठ्या खोल्या आहेत, ज्यात त्यांचा उत्तरी भाग बाहेर निघायला दिसतो व ही एक 2 मजली इमारत आहे। या 2 मजली इमारतीत हा अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो। वरील माळ्याच्या बाहेर निघालेल्या भागाला एक हवेशीर दालनाचं स्वरूप या ठिकाणी निर्माण केलं गेलं होतं। या दालनात एक अष्टकोनीय खोली देखील आहे, जी संपूर्ण इमारतीला एक भव्य रूप देते। या निर्माणात घडवलेला बेसॉल्ट दगड, जो की ह्या पठारावरती मुख्याने महाराष्ट्रातील काही भागात आढळून येतो, या निर्माणात बेसॉल्ट दगड तसेच चुन्याचा उपयोग करण्यात आलेला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आढळून येतो। त्याचप्रमाणे सज्जांना आधार देण्याकरता लाकडाचा देखील या ठिकाणी उपयोग केलेला आपल्याला थोडक्यात बघायला मिळतो, जे की नामशेष होत चाललंय, पण या ठिकाणी थोडासा त्याचा अवशेष आढळून आल्यामुळं आपण या गोष्टीचा अंदाज बांधू शकतो। त्याचप्रमाणे इमारतीचं छत सामान्यतः सपाट होतं, तसंच पूर्वेकडील पश्चिमी भागात निर्माण केलेल्या अष्टकोनीय खोल्यांचं छत एक घुमटाकार स्ट्रक्चरचं या ठिकाणी होतं। ही इमारत मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब यांचे ग्रीष्मकालीन आवडते निवासस्थान असं या ठिकाणी मानलं जाते। म्हणजे ग्रीष्म काळामध्ये औरंगजेब आणि शहाजहान, मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब यांचं हे आवडतीचं ठिकाण आहे असं तत्कालीन वेळेमध्ये मानलं जायचं। याचं निर्माण शहाजहानच्या हुकुमावरून हिजरी संवत 1010 म्हणजे इसवी सन 1636 मध्ये केलं गेलं आहे, असा या ठिकाणी इतिहासकारांचा दावा देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी इतिहासांच्या पुस्तकाच्या माध्यमातून बघायला मिळतो। तर आपण आता या बारादरी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन जो की एक सुंदर आणि मनमोहक असं दृश्य आहे, ज्या ठिकाणी अर्धगोलाकार मोकळी वीथिका आहे, त्या ठिकाणचं मी दृश्य तुम्हाला दाखवतो।
महाराष्ट्राला अतिशय चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभलेला व या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो या सर्वांचा या गोष्टीचा आपल्या सर्वांना नक्कीच अभिमान या ठिकाणी आहे. पण खऱ्या अर्थाने मित्रांनो ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत यांना संवर्धनाची खूप अतिशय जास्त प्रमाणात गरज आहे. कारण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील आपल्याला मिळालेला इतिहासाचा हा वारसा जिवंत आणि ज्वलंत पद्धतीने त्यांना बघता यावा. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात असलेले सर्वसाधारणपणे 350 किल्ले हे आपण जोपासले पाहिजे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास व या महाराष्ट्रातल्या कडेकापड्यांमध्ये असलेले आपले हे ऐतिहासिक किल्ले व त्यांचं अस्तित्व, त्यांचं महत्त्व व त्या कलाकृती या त्यांना पाहायला मिळाव्या याची माहिती त्यांना असावी व हा असाच वारसा आपण पुढे जोपासला जावा यासाठी निश्चितप्रमाणे तुमच्या माझ्यासारख्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजे. तसेच गडावर येणाऱ्या, गडांना भेट देणाऱ्या पर्यटकांनी देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये असं कृत्य कुठलंही या ठिकाणी केलं नाही पाहिजे. किल्ल्यावर आल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केलं की जेणेकरून पुऱ्या खाऊन देखील या ठिकाणी गोवा गुटखा खाऊन चुकलेलं देखील मला खूप ठिकाणी आढळलं. मित्रांनो असं करू नका, हा आपला वारसा आहे. कारण या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवरून म्हणजे देश विदेशातील पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात व त्यांना आपली एक स्वच्छ, सुंदर आणि उत्कृष्ट अशी प्रतिमा आपल्या गडकोटाची, आपल्या किल्ल्यांची, आपल्या महाराष्ट्राची व किंबहुना आपल्या देशाची त्यांनी या ठिकाणावरून नेली पाहिजे. पण जर समजा अशा प्रकारे आपण चुकून किंवा आपण परिसर घाण करून किंवा या ठिकाणी येऊन किल्ल्याला कुठेतरी गालबोट लावण्याच्या दृष्टिकोनातून काही जर कृत्य करत असो तर त्यांनी आपली काय प्रतिमा आपल्या देशाच्या बाहेर नेतील व जेणेकरून आपला इतिहास खूप चुकीच्या चुकीच्या पद्धतीनं ते लोक त्यांच्या देशात जाऊन मांडतील. त्याच्यामुळं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण देखील अशा गडबड किल्ल्यांवर जेव्हा जातात तेव्हा आपण या सर्व गोष्टींचं मान ठेवणं खूप गरजेचं आहे व आपल्यासमोर कोणी अशी काही कृत्य करत असेल जेणेकरून किल्ल्याच्या प्रतिमेला गालबोट लागू शकतं, आपण त्यांना देखील अडवलं पाहिजे व त्यांना देखील समजवलं पाहिजे. तर मित्रांनो, हा आपल्या गडकोट मोहिमेतला हा पहिला किल्ला देवगिरी किल्ला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे 350 किल्ले व ज्या ज्या किल्ल्यांवरती मराठ्यांचं राज्य कधी काळी होतं असे सर्व किल्ले मी आपल्या सर्वांचा समोर या माझ्या यूट्यूबच्या नवीन चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करेन. मला सर्वांनी मिळून सपोर्ट करा व माझ्या चॅनलला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.